आज आपण मस्त कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत। आतून मस्त सॉफ्ट बघा टेक्स्चर आणि बाहेरून अशी कुरकुरीत खूप छान लागते कुडूम कुडूम खायला। आणि विशेष म्हणजे ही 8 दिवस आपण हे स्टोर करू शकतो। तर चला सुरुवात करूया। 7-8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 4-5 हिरव्या मिरच्या याचा आपण ठेचा करून घेणार आहोत। आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याला आपण बारीक चिरून घेणार आहोत। बारीक चिरा जितकी पॉसिबल होईल तितकी, म्हणजे वडी आपल्याला कट करताना छान कट होते आणि त्रास होत नाही। आता ही कट केलेली कोथिंबीर मी एका बाउल मध्ये टाकून घेतलेला आहे। त्याच्यातच मी इथे पीठ घेतलेलं आहे। हे बेसनचं पीठ आहे, अंदाजे मी घेतलंय, पण हे 1 कप बेसनचं पीठ आहे। 1 कप बेसनच्या पीठ मध्ये आपण आता तीळ मी ऍड केलेला आहे। त्याच्यानंतर ओवा ऍड केलेला आहेत। तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा। तर आता जो आपण ठेचा करून घेतलेला होता तो मी ऍड करून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले ऍड करायचे आहेत। बेसिक मसाले आहेत, जसं की हिंग ऍड केलेलं आहे, बेसन आहे तर हिंग ऍड करायचं। त्याच्यानंतर धने पावडर, हळद, लाल तिखट, जिरं हे ऍड करून घेतलेलं आहे चवीनुसार, आणि चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं। आता आधी पाणी टाकायची घाई करायची नाही। सगळ्यात आधी कोथिंबीर मध्ये जेवढं पाणी असेल आपण चोळून म्हणजे दाबत आपण पीठ मळायचं पहिले, मग आपल्याला अंदाज येतो की पाणी किती ऍड करायचं। आता मला बेसन थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून 2-3 चमचे बेसन ऍड करून घेतलं आणि 2-3 चमचेच पाणी ऍड केलेलं आहे। मी असं बघा, जसं मी हाताच्या प्रेशर देते त्याच्याने काय होतं ना, कोथिंबीर आपलं पाणी रिलीज करतं आणि आपलं पीठ घट्टसर मळलं जातं। नाहीतर जर तुम्ही पाणी जास्त ऍड केलं तर ते पीठ घट्ट होणार नाही आणि आपल्याला कोथिंबीर वडी रोल करायला प्रॉब्लेम होईल। तर अशा पद्धतीने मी सगळं जे पीठ आहे ते छान मळून घेतलेलं आहे। आता याला आपण तेल लावून याला 10 मिनिटं आपण असंच झाकून देणार आहोत। आता 10 मिनिटांनंतर बघू शकतात पीठ छान मुरलं आहे। आता याचे आपण गोळे करून घेणार आहोत। हाताला तेल लावून घेतलंय आणि मोठमोठे असे आपण रोल्स तयार करणार आहोत। इथे मी 3 रोल तयार केलेले आहेत। सुरुवातीला थोडे जाडसरच ठेवणार आहे, कारण की वरून सुद्धा मला तीळ आहे ना ते लावून घ्यायचेत, म्हणून थोडे जाडसर असे रोल केले आणि मग वरून तीळ लावून घेतले आणि पुन्हा असे दाबत प्रेस केले, म्हणजे त्याचे रोल लांबट आणि आपल्याला किती कोथिंबीर वडी मोठी हवी त्यानुसार रोल करून घ्यायचा आहे। मला मीडियम साईजचीच कोथिंबीर वडी हवी होती, म्हणून मी अशा पद्धतीने रोल जे आहेत ते पसरवून घेतले आणि माझे रोल रेडी आहेत। आता याला वाफवून घेणार आहोत। मी एका चाळणीमध्ये हे रोल टाकून घेतले। आता पाणी बघा किती कडकडीत गरम झालंय, त्याच्यावरती हे रोल 15 ते 20 मिनिटं आपण वाफवून घेतलेले आहेत। आता रोल आपण कट करून बघणार आहोत। वडी सहजच कट होते आहे, बघू शकतात। आणि आता मी सुरी चेंज करून घेतली, कारण की कट करायला प्रॉब्लेम होतो जर प्लेन सुरी असेल तर बघू शकतात अशा पद्धतीने जाड किंवा बारीक कशा वड्या हव्यात त्या तुम्ही कट करून घेणार आहात। मी सगळ्या वड्या कट करून घेतल्यात। आता यांना आपण फ्राय करून घेणार आहोत। फ्राय करताना तेल नॉर्मल म्हणजे मीडियम टेम्परेचरवर आहे आणि तळताना ही जी वडी आहे ही मीडियम टेम्परेचरवरच आपण तळून घेणार आहोत। आता ही वडी सगळीकडून छान कुरकुरीत तळून घेतलेली आहे। 10 मिनिटात वडी छान तळली जाते, कारण की ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे, फक्त आपण याला कुरकुरीत करणार आहोत। आणि तुम्हाला तळायची नसेल तर तुम्ही ही शॅलो फ्राय सुद्धा करून घेऊ शकता, टेक्स्चर सेमच येतं। तर अशा पद्धतीने पूर्ण वड्या तळून झालेल्या आहेत। तुम्हाला रेसिपी आवडली ना तर चला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका आणि नक्की बनवून बघा। ही कोथिंबीर वडी माझ्या पद्धतीने सोपी आहे, जास्त मी तामझाम केलेलं नाही, पटकन आपण। आणि इवन असं नाहीये की सगळं वाटीमध्ये काढून ठेवलं, मला वाटलं तसं मी तुमच्यासमोर टाकत गेलेली आहे।